नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाचोरा तालुक्यातील असनखेडा खुर्द येथील क्रांतिज्योत महिला बचत गटाच्या माध्यमातून फार्मर कप 2026 स्पर्धा अंतर्गत क्रांतिज्योत महिला शेतकरी गटाला मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह फार्मर कप व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गटाला भेट देण्यात आली. त्या निमित्ताने या क्रांतिज्योत कापूस गटाला कापूस पिकास लागणाऱ्या निंबोळी अर्क, दर्शपण अर्क, चिकट सापळे, फेरोमेन ट्रॅप्स, पक्षी थांबा तसेच कापूस पिकाचे शेंडी खुडणी, शाकीय फांद्या काढून बोंडाचे वजन कसे वाढवावे याबाबत या गटाला मार्गदर्शन करण्याकरिता मंडळ कृषी अधिकारी पाचोरा UR जाधव, कृषी विभागाचे फार्मर कप अभिजित पाटील आणि फाउंडेशन फार्मर कप मेंबर तनुजा साळुंके, रवींद्र पाटील व प्रतीक्षा पवार, सहाय्यक कृषी अधिकारी या गटाला अशा प्रकारे यांनी मार्गदर्शन केले. आपले काम कसं सोपं होईल आणि सध्या मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे आपण गटाची एक ताकद कशी सगळ्यांची दाखवता येईल गावामध्ये आणि त्या गटाची खरोखर त्या महिलांना म्हणजे मी धन्यवाद देतो की यांनी जसं फार्मर कप मध्ये भाग घेतलेला आहे तसंच इतर गटांनी सुद्धा भाग घ्यावा आणि त्याचा फायदा करून घ्यावा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हिला पॅक करायची, याला आपला हात लागू द्यायचा नाही, म्हणजे जो त्या वास दिलेला राहतो पतिंगचा नर मादीचा तो वास निघून जातो, म्हणून मी त्याला हात लावायचा नाही. आपण याला आहे ना हवेने ना हवा उडायला नको म्हणून त्याला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. सरळ बांधायचं आणि याला इथं दोरी बांधायची, अजून परत याच बांधायचे. आणि आपला कापसाची हाईट जर खाली एवढी जर राहिली तर या हाईट म्हणजे पिकापेक्षा आहे ना 1 फूट उंच पाहिजे कधी लावताना. आणि पक्षी थांबे बी जे आपले आहेत हे बी आपल्या पिकाच्या हाईटपेक्षा 1 फूट उंच पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे काही आपल्या चिमणी किंवा पक्षी असतात जे आडी पडलेली राहिली तर त्यांना ते बसण्यासाठी आहे ना ते बरोबर ते त्यांना दिसतं की किती अंतरावर कोणती आडी आहे, तर त्यामुळं हा पक्षी थांबा आपल्याला सोपा आहे. आणि याच्या ज्या थोड्याशा खालच्या ज्या काड्या आहेत ना हालायला नको. एखादी जर पक्षी बसता त्याला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी उडवतंय का काय, मारतंय का काय, म्हणून ही जी खालची जी दांडी आहे जशी आपल्या जुन्या टीव्ही होत्या ना घराच्या अँटिना, हा तसंच बांधायचंय. काही फार मोठं हे नाहीये. हा झाला तुमचा आता खरीपाचं सीझन सुरू होणार आहे, पण रब्बी मध्ये ना अशा टायमाला त्यावेळेस तर आता थ्रिप्स निळ्या रंगाकडे आकर्षित होतात, त्यामुळे आपण निळा रंग थ्रिप्ससाठी वापरतो. आणि ज्या 3 प्रकारच्या वेगळ्या मवा, तुडतुडे आणि पांढरी माशी याच्यासाठी आपण पिवळा रंग वापरतो. तर अशा हिशोबाने नियोजन करायचं. आपल्याला जर वाटलं की आपल्या शेतात थ्रिप्सचा अटॅक जास्त आहे तर आपण निळ्या रंगाचे सापळे वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. असं त्या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. पक्षी थांबे भरतोय आता तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये असं अडचण आहे की आम्ही जी लागवड केली ना ते हे केली ना ते मार्केट नाही बांधलं. कशाची मार्केट लागवड केली ना त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की लाईव्ह फोटो लागणार आहे असं. लाईव्ह घेतले नाही, मग आम्ही लाईव्ह घेतले नाही, फोटो काढून ठेवले. नंतर माहित झालं आम्हाला त्यानंतर त्यांनी लाईव्ह सांगितलं. ठीक आहे. बघा आपल्याला त्याच्यापैकी 10 SOP दिले, 10 पैकी कोणत्या पण 8 SOP करायचे. मग ती 1 SOP आपली राहून गेली, पण नंतरच्या 9 SOP आपल्याला बाकी त्या 9 SOP पैकी त्या करा, म्हणजे तुम्हाला त्याची गुण भेटते.